नमस्कार. आज आपण टेंभुर्णी पंचक्रोशीतील कणेरगाव येथे श्री रवी माने आणि महेश माने या बंधूंच्या 7,000 प्लस झाडांच्या प्रवीण एक खोड तंत्रज्ञानाने उभारलेला हा प्लॉट आहे. आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीया दिवशी आपण ही मुद्दाम मुलाखत शूट करतोय. प्रवीण एक खोड तंत्रज्ञानाचा हा प्लॉट साधारणपणे आज रोजी बरोबर 18 महिन्याचा झालेला आहे आणि 18 महिन्यामध्ये आपल्याला त्याचं चित्र असं दिसतंय की प्रामुख्यानं रोप लावण्यापासून ते आज जवळजवळ 80 ते 100 ग्रॅम वजनाचा माल आहे. साधारणपणे 2 महिन्यापूर्वी या प्लॉटची पानगळ झाली आणि आज 30 एप्रिल रोजी निश्चितपणे आपण पाहतोय की जवळजवळ 150 प्लस सेटिंग दिसतंय. याच्यामध्ये प्रवीण एक खोड तंत्रज्ञान या कन्सेप्टमध्ये आपल्याला नक्की काय मेसेज द्यायचा आहे की वन टाइम सेटिंग आणि वन टाइम हार्वेस्टिंग हा मुद्दा प्रामुख्यानं एक खोड तंत्रज्ञानाशी निगडीत असल्यामुळे नैसर्गिक घटकांचा पुरेपूर वापर, त्यामध्ये सूर्यप्रकाश आणि प्रामुख्यानं डाळिंबाला येणाऱ्या सर्व समस्या ह्याच्यावरती एक खोड तंत्रज्ञानाला एक चांगलं उत्तर आहे. वास्तविक पाहता आपण पाहतोय की डाळिंबाच्या बागा यावर्षी सुद्धा प्रामुख्याने सेटिंग आणि प्रामुख्यानं तेल्या या समस्येमध्ये अडचणीत आहेत. याशिवाय डाळिंबामधील मर, सूत्रकृमी आणि अनेक प्रकारच्या बुरशी, याच्याशिवाय पिनहोल बोरर या प्रॉब्लेम मधून आपल्याला निश्चितपणे एक खोड तंत्रज्ञानातून एक चांगलं उत्तर या आपल्याला दिसतंय. हा पहिलाच बहार आहे. पहिल्या बहारामध्ये सुद्धा आपल्याला किमान खर्च, कमीत कमी खर्च म्हणजे जो प्रामुख्याने शेतकऱ्यांना छाटणीवरती मोठ्या प्रमाणात खर्च होतो किंवा पानगळ झाल्यानंतर सेटिंगची समस्या मोठ्या प्रमाणात दिसते आणि या सगळ्या सुरुवातीच्या खर्चामध्ये इथं आपल्याला अगदी किमान खर्च म्हणजे छाटणीवरती प्रति झाड साधारणपणे 5 ते 7 रुपये खर्च झालेला दिसतोय. सेटिंगला कोणत्याही प्रकारची टॉनिक ह्याच्यामध्ये वापरलेली नाहीत. म्हणजे आज रोजी कन्सल्टंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जो खर्च होतो तो इथं एक खोड तंत्रज्ञानामध्ये दिसणार नाही. तुम्ही बघताय जवळजवळ पूर्ण 7,500 झाडामध्ये वन टाइम फ्लॉवरिंग आणि वन टाइम सेटिंग झालेली दिसते. म्हणजे पुढे जाऊन वन टाइम हार्वेस्टिंग या बागेमध्ये होणार आणि निश्चितपणे ज्या शेतकऱ्यांना समस्या जाणवतात इथं पूर्ण सुटलेली दिसतील. मित्रांनो, आपल्याला हा मेसेज देताना बहुखोड पद्धतीमध्ये जे प्रॉब्लेम येतात ते इथं 100% नैसर्गिक नियंत्रणानुसार नैसर्गिक पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला नियंत्रित झालेले दिसतात, प्रतिबंधकात्मक पद्धतीने नियंत्रित झालेले दिसतात. म्हणजेच पुढे जाऊन आपल्याला जो औषध फवारणीचा विशेष मोठ्या प्रमाणात खर्च होतो तो होत नाही आणि छाटणीवरती आणि इतर कामावरती होणारा खर्च तो पण इथं सीमित राहतोय. आपण बघतोय की 18व्या महिन्यात हा भार सेट होता होता अजून बरोबर 4 महिन्यांनी हा भार हार्वेस्ट होणार आहे. म्हणजे साधारणपणे आपल्याला ऑगस्ट एंडला ह्या बहारचं हार्वेस्टिंग होईल आणि निश्चितपणे एक वेगळी दिशा या बहारातून आपल्याला जाईल. म्हणून शेतकरी बंधूंना आव्हान आहे की किमान खर्च सिंगल खोडमध्ये करत असताना आज रोजी मोठ्या प्रमाणामध्ये जो सल्लागाराच्या मदतीने कन्सल्टंटच्या मदतीने जो खर्च होतोय तो या पद्धतीने आपल्याला सीमित करता येणार आहे. मला वाटतं हाच मेसेज एक खोड तंत्रज्ञानाचा आजच्या मुलाखतीतून आपल्याला द्यायचा आहे. या प्लॉटवरती आपण एक कार्यक्रम ठेवणार आहोत, त्याचंही आपल्याला एक छोटी बाईट आपल्याला ह्याच्या पुढे देण्यात येईल. धन्यवाद. तर बघताय तुम्ही निश्चितपणे माल पूर्ण काढीला आहे आणि पूर्ण काढीला असल्यामुळे 100% हा सेटिंगचा जो प्रश्न असतो शेतकऱ्यांना तो तर नाहीच नाही, पण हार्वेस्टिंगच्या वेळेस जी साईज येईल ती साधारणपणे 250 ते 450-600 ग्रॅमच्या आसपास या मालाची साईज होईल. आणि उन्हाळ्यातला बहार असला तरी निश्चितपणे या बहारामध्ये जो नैसर्गिक